हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स ची एक्सरसाइज आणि त्यामध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे बॅलन्स द इक्वेशन. आता बघा, बॅलन्स द इक्वेशन स्टेप वाइज. एक इक्वेशन गिवन आहे आपल्याला आणि इक्वेशनला आपल्याला स्टेप वाइज करायचा बॅलन्स. सो फर्स्ट स्टेप मध्ये बघा, जर वर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन गिवन असेल तर आपल्याला लिहावं लागेल केमिकल फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये. आता इक्वेशन आपल्याला डायरेक्टली गिवन आहे, सो रिराइट द इक्वेशन. स्टेप 1 मध्ये लिहू आपण रिराइट द इक्वेशन. जे गिवन इक्वेशन असेल त्याला रिराइट करू आपण. सो इक्वेशन असेल आपलं H2S2O7 प्लस H2O7 प्लस H2O गिव्स H2SO4. सो नेक्स्ट स्टेप बघू शकता तुम्ही. स्टेप 1 नंतर स्टेप 2 असेल. स्टेप 2 मध्ये बघा आपल्याला राइट द नंबर ऑफ ॲटम्स. आता बघा, नंबर ऑफ ॲटम्स लिहायचे आपल्याला ऑन द बोथ साइड, दॅट इज रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइड. जे अनबॅलन्स इक्वेशन असेल, अनबॅलन्स इक्वेशन मध्ये जे नंबर ऑफ एलिमेंट्स असेल त्यांचे लिहायचे आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स. सो इन द अनबॅलन्स इक्वेशन बघा, आता जे गिवन अनबॅलन्स इक्वेशन आहे, इन द अनबॅलन्स इक्वेशन राइट number of atoms of each element on product and reactant side. Each element on product and reactant side. Product side ला आणि reactant side ला जे number of atoms असतील एलिमेंट्स चे ते लिहायचे आपल्याला on the product and reactant side. सो त्यासाठी आपण एक टेबल बनवून घेऊ. आता बघू शकता यामध्ये येतील एलिमेंट्स. टेबल मध्ये बघू शकता, टेबल मध्ये येतील एलिमेंट्स. सो टेबल आला, टेबल मध्ये येतील एलिमेंट्स. टेबल मध्ये आले एलिमेंट्स. त्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड, नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड अँड number of atoms on product side, number of atoms on reactant side and number of atoms on product side. आता एलिमेंट बघू शकता तुम्ही यामध्ये जे एलिमेंट्स आपल्याला गिवन आहे, एक असेल हायड्रोजन, त्यानंतर असेल सल्फर अँड ऑक्सिजन. पुन्हा बघा, पुन्हा असेल हायड्रोजन, पुन्हा असेल ऑक्सिजन. सो नंबर ऑफ एलिमेंट्स किंवा एलिमेंट्स बघू शकता असेल हायड्रोजन, त्यानंतर एलिमेंट असेल सल्फर, त्यानंतर एलिमेंट असेल ऑक्सिजन. हे 3 एलिमेंट्स या इक्वेशन मध्ये आपल्याला गिवन आहे. सो त्यानंतर बघू शकता नंबर ऑफ ॲटम्स ऑन द रिएक्टंट साइड, दॅट इज H2, दॅट इज 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड प्लस इतर 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. तो टोटल ॲटम्स झाले 4. त्यानंतर सल्फर बघू शकतो, सल्फरचे नंबर ऑफ ॲटम्स आहेत 2. त्यानंतर बघू शकतो आपण ऑक्सिजन, ऑक्सिजनचे नंबर ऑफ ॲटम्स असतील 7, 7 + 1 8 is 8. So number of atoms on the reactant असेल हायड्रोजन 4, सल्फर 2 and ऑक्सिजन 8. नंबर ऑफ ॲटम्स ऑन प्रोडक्ट साइड जर बघायचं झालं तर हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत, त्यानंतर सल्फरचा 1 ॲटम आहे, त्यानंतर बघू शकता ऑक्सिजनचे नंबर ऑफ ॲटम्स आहेत 4. आता जर बघायचं झालं तर प्रोडक्ट साइडला ओनली 1 प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे 2 रिएक्टंट पासून. आणि याचे जे नंबर ऑफ ॲटम्स बघितले तर बघा, हायड्रोजनचे नंबर ऑफ ॲटम्स असतील 4, तर इथे आहे 2. त्यानंतर सल्फरचे नंबर ऑफ ॲटम्स बघितले, इथे असेल 2, इथे असेल 1. त्यानंतर ऑक्सिजनचे नंबर ऑफ ॲटम्स बघितले, इथे असेल 8, इथे असेल 4. सो जे नंबर ऑफ ॲटम्स ऑन द प्रोडक्ट साइड आहे ते हाफ ऑफ द रिएक्टंट साइड आहे. सो याला जर बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला बॅलन्स करावं लागेल. बघा शकता, तर स्टेप 3 मध्ये आपण करू याला बॅलन्स. स्टेप 3 टू बॅलन्स, स्टेप 3 असेल टू बॅलन्स. सो स्टेप 3 बघू शकता तुम्ही. स्टेप 3 असेल टू बॅलन्स, स्टेप 3 असेल टू बॅलन्स नंबर ऑफ हायड्रोजन, त्यानंतर हायड्रोजन सल्फर, नंबर ऑफ हायड्रोजन सल्फर अँड ऑक्सिजन. So to balance number of hydrogen, sulfur and oxygen, we use factor 2 in the product side. So product side ला जर आपण 2 फॅक्टर यूज केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण इक्वेशन करू शकतो बॅलन्स. पुन्हा लिहून घेऊ आपण एलिमेंट्स. त्यानंतर बघा, एलिमेंट्स असतील, पुन्हा आपण फॉर्म करू एक टेबल. टेबल मध्ये बघू शकता, टेबल मध्ये येतील. सो टेबल मध्ये बघू शकता तुम्ही. आता एक साइड येतील एलिमेंट्स आले, त्यानंतर येईल नंबर ऑफ ॲटम्स, त्यानंतर येईल नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड,
number of atoms on reactant side, त्यानंतर येईल number of atoms on product side, number of atoms on product side. So number of atoms on reactant side and number of atoms on product side याला करू शकतो आपण बॅलन्स. नंबर ऑफ atoms असतील हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजनचे atoms असतील 4 to 8 आणि आपल्याला करायचा बॅलन्स. सो यूज करू आपण फॅक्टर 2. त्यानंतर इथे सुद्धा असेल नंबर ऑफ atoms असतील 2, इथे असतील नंबर ऑफ atoms 1, यूज करू आपण फॅक्टर 2. इथे नंबर ऑफ atoms असतील 4, आपण यूज करू फॅक्टर 2. सो इक्वेशन मध्ये 2 2s are 4, त्यानंतर 2 1s are 2 and 2 4s are 8. सो आता बघू शकता नंबर ऑफ atoms ऑन द रिएक्टंट साइड अँड नंबर ऑफ atoms ऑन द प्रोडक्ट साइड आपल्याला दिसतील इक्वल, दॅट इज 4 to 8 आणि यासाठी आपण इक्वेशनला मल्टिप्लाय केला फॅक्टर 2 ने. सो बघू शकता इक्वेशन. सो स्टेप 4 मध्ये आपण लिहू बॅलन्स इक्वेशन और इक्वेशन आफ्टर युजिंग फॅक्टर 2 असेल H2SO7 प्लस H2O gives twice H2SO4 इक्वेशन भेटेल आपल्याला H2SO4 मल्टिप्लाय बाय फॅक्टर 2. फॅक्टर 2 यूज करून आपण इक्वेशनला केलं बॅलन्स. नाव वी काउंट number of atoms. Now we count number of atoms on number of atoms of each element. Number of atoms of each element on reactant and product side. सो रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडला आता नंबर ऑफ आयटम्स कॅल्क्युलेट करू आणि जर इक्वेशन बॅलन्स असेल तर लिहू आपण बॅलन्स इक्वेशन इज आणि इक्वेशन बॅलन्स लिहून टाकू. सो बघू शकता तुम्ही. सो नेक्स्ट इक्वेशन जे आपल्याला बॅलन्स करायचं आहे, इक्वेशन बघू शकता तुम्ही SO2 प्लस H2S गिव्स S प्लस H2O. सो या इक्वेशन मध्ये बघा आता फर्स्ट स्टेप करायची, रिराइट द इक्वेशन ॲज इट इज. त्यानंतर बघू शकता स्टेप 2 असेल. स्टेप 2 मध्ये आपल्याला जे बॅलन्स साइड अनबॅलन्स इक्वेशन आहे, अनबॅलन्स इक्वेशन मध्ये नंबर ऑफ ॲटम्स लिहायचे ऑन द ईच. राईट द नंबर ऑफ atoms of each element. प्रत्येक एलिमेंटचे आपल्याला नंबर ऑफ atoms लिहायचे of each element on reactant and product side. in the unbalanced equation. जे unbalanced equation असन, unbalanced equation मध्ये आपल्याला लिहायचे नंबर ऑफ atoms. अनबॅलन्स इक्वेशन मधले आपल्याला लिहायचे नंबर ऑफ ॲटम्स आणि त्यासाठी पुन्हा आपण एक ड्रॉ करू टेबल. आणि या टेबल मध्ये बघू शकता तुम्ही असतील एलिमेंट्स, टेबल मध्ये असतील एलिमेंट्स, त्यानंतर असेल नंबर ऑफ ॲटम्स. सो बघू शकता तुम्ही टेबल असेल, टेबल मध्ये असतील एलिमेंट्स, त्यानंतर असेल नंबर ऑफ ॲटम्स ऑन इच रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइड. सो हाला टेबल मध्ये बघू शकता तुम्ही असेल एलिमेंट्स, टेबल मध्ये असतील एलिमेंट्स, त्यानंतर असेल नंबर ऑफ ॲटम्स, त्यानंतर असेल नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट, नंबर ऑफ ॲटम्स ऑन प्रोडक्ट, नंबर ऑफ ॲटम्स ऑन प्रोडक्ट साइड, नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड अँड नंबर ऑफ ॲटम्स ऑन प्रोडक्ट साइड. सो नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड अँड प्रोडक्ट साइड लिहायचे आपल्याला नंतर. सो बघू शकता नंबर ऑफ ॲटम्स ऑन नंबर ऑफ ॲटम्स बघायला लागेल आपल्याला पहिले सल्फर. फर्स्ट एलिमेंट आला आपला सल्फर. नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड इज 1 + 1 2. त्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स ऑन द प्रोडक्ट साइड इज 1. त्यानंतर बघू शकता नेक्स्ट आलं, नेक्स्ट घेऊन येऊ आपण हायड्रोजन आणि त्यानंतर नेक्स्ट घेऊ आपण ऑक्सिजन. हायड्रोजनचे नंबर ऑफ ॲटम्स आले 2 आणि ऑक्सिजनचे सुद्धा नंबर ऑफ ॲटम्स असतील 2 ऑन द रिएक्टंट साइड. आणि त्यानंतर बघू शकता प्रोडक्ट साइडला नंबर ऑफ ॲटम्स ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन असतील 2 and number of atoms of oxygen असेल 1. सो बघू शकता याला. त्यानंतर हे असेल आता आपली स्टेप 2. आता स्टेप 2 मध्ये आपल्याला बघावं लागेल की जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स पैकी कोणता एलिमेंट असेल आपला अनबॅलन्स. सो बघू शकता फर्स्ट एलिमेंट दॅट इज सल्फर इज अनबॅलन्स बिकॉज ऑन द रिएक्टंट साइड आपल्याला बघू शकता नंबर ऑफ ॲटम्स असतील 2 अँड द प्रोडक्ट साइड नंबर ऑफ ॲटम्स असेल 1. सो ऑन द रिएक्टंट साइड नंबर ऑफ ॲटम्स 2 आहे अँड ऑन द प्रोडक्ट साइड नंबर ऑफ ॲटम्स 1 आहे. तर सुरुवातीला बॅलन्स करू आपण एस. सो स्टेप नंबर येऊन देणार आपली 3 आणि स्टेप नंबर 3 मध्ये आपण सुरुवातीला बॅलन्स करू
टू बॅलन्स स्टेप 3 बघू शकता टू बॅलन्स स्टेप 3 बघू शकता टू बॅलन्स सल्फर. सो बघू शकता टू बॅलन्स सल्फर. सल्फरला बॅलन्स करायचं असेल तर बघा आता नंबर ऑफ आयटम्स ऑन द रिएक्टंट साइड लिहावं लागेल आणि नंबर ऑफ आयटम्स ऑन द प्रोडक्ट साइड. सो नंबर ऑफ आयटम्स ऑन द रिएक्टंट साइड, नंबर ऑफ आयटम्स ऑन द प्रोडक्ट साइड. एलिमेंट लिहावं लागेल आपल्याला. एलिमेंट बघू शकता तुम्ही. एलिमेंट असेल आपला सल्फर. एलिमेंट असेल आपला एलिमेंट दॅट इज सल्फर इनिशियली. सो इनिशियली बघून घ्यावं लागेल आपल्याला. त्यानंतर बघावं लागेल टू बॅलन्स. टू बॅलन्स करायसाठी काय करावं लागेल आणि इनिशियली आपल्याला काय घेऊन आहे, एक साइड असेल रिएक्टंट आणि अदर साइड असेल आपली प्रोडक्ट. एक रिएक्टंट साइड असेल आणि अदर साइड असेल आपली प्रोडक्ट. इनिशियली जे नंबर ऑफ आयटम्स आहे रिएक्टंट साइडला ते असतील 2. बघू शकता इनिशियली जे नंबर ऑफ आयटम्स आहे रिएक्टंट साइडला ते आहेत 2 आणि प्रोडक्ट साइडला जे नंबर ऑफ आयटम्स आहे ते आहेत 1. सो बॅलन्स करायची आपल्याला गरज आहे ऑन द प्रोडक्ट साइड. सो 1 मल्टिप्लाय करू आपण फॅक्टर 2 नी आणि म्हणजे आपले नंबर ऑफ आयटम्स 2. सो नंबर ऑफ आयटम्स सुरुवातीला प्रेझेंट होते 1 आणि मल्टिप्लाय केला आपण फॅक्टर 2 नी. सो नंबर ऑफ आयटम्स झाले 2 आणि यानंतर करू आपण चेंजेस इन इक्वेशन जे होतील त्यानुसार आपण इक्वेशन लिहून घेऊ आता. सो त्यामध्ये जर लक्षात घेतलं आपण तर इक्वेशन म्हणजे आपला SO2 प्लस H2S SO2 प्लस H2S गिव्स ट्वाइस S प्लस H2O. हे असेल आपलं इक्वेशन आफ्टर बॅलन्सिंग द S. यानंतर बघू शकता तुम्ही S बॅलन्स केल्यानंतर आपल्याला हायड्रोजन दिसत असेल बॅलन्स. आता आपल्याला बॅलन्स करावं लागेल ऑक्सिजन अँड टू बॅलन्स द ऑक्सिजन. नेक्स्ट आपल्याला बॅलन्स करावं लागेल टू बॅलन्स द ऑक्सिजन. स्टेप 4 घेऊ शकतो आपण याला. स्टेप 4 मध्ये आपण करू टू बॅलन्स ऑक्सिजन. सो ऑक्सिजनला बॅलन्स करायचं असेल पुन्हा आपल्याला टेबल ड्रॉ करावं लागेल. टेबलमध्ये पुन्हा येईल एलिमेंट. बघू शकता तुम्ही टेबलमध्ये पुन्हा येईल एलिमेंट. टेबलमध्ये आला एलिमेंट त्यानंतर येईल इनिशियली आणि टू बॅलन्स. सो इकडे असेल एलिमेंट त्यानंतर असेल रिएक्टंट त्यानंतर असेल रिएक्टंट त्या साइडला असेल प्रोडक्ट साइडला असेल प्रोडक्ट इकडे असेल इनिशियली आणि इकडे असेल टू बॅलन्स. सो बघू शकता आपण नंबर ऑफ आयटम्स रिएक्टंट इनिशियली वगैरे सगळे लिहून घेऊ. इनिशियली जे नंबर ऑफ आयटम्स आहे रिएक्टंटचे नंबर ऑफ आयटम्स आहेत 2. सो 2 नंबर ऑफ आयटम्स असतील. त्यानंतर बघू शकता टू बॅलन्स बघू शकता प्रोडक्ट साइडला बघा नंबर ऑफ आयटम्स ऑफ ऑक्सिजन असेल 1 आणि बॅलन्स करायसाठी याला मल्टिप्लाय करावं लागेल फॅक्टर 2 नी. दॅट इज 2 into 1 होऊन जाईल 2. सो आपल्याला आपण मल्टिप्लाय केलं फॅक्टर 2 नी टू बॅलन्स द टू बॅलन्स द ऑक्सिजन. ऑक्सिजनला जर बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला फॅक्टर 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल आपल्या इक्वेशनला. बघू शकता तुम्ही आता बॅलन्स केल्यानंतर इक्वेशन असेल SO2 प्लस H2S गिव्स ट्वाइस S प्लस ट्वाइस H2O. ट्वाइस S प्लस ट्वाइस H2O हे असेल आपलं इक्वेशन आफ्टर बॅलन्सिंग द ऑक्सिजन. ऑक्सिजनला बॅलन्स केल्यानंतर इक्वेशन जे आलाय त्यावरून आता पुन्हा बघावं लागेल आपल्याला नंबर ऑफ आयटम्स ऑन द एलिमेंट ऑन द रिएक्टंट साइड अँड ऑन द प्रोडक्ट साइड. सो या साइडला असेल एलिमेंट त्यानंतर असेल नंबर ऑफ आयटम्स ऑन रिएक्टंट साइड number of items on reactant side and number of items on product side. Number of items on product side. Number of items on reactant side and number of items on product side. त्यानंतर बघू शकता नंबर ऑफ आयटम्स आपल्याला बघावं लागेल. एक असेल आपला फर्स्ट असेल सल्फर त्यानंतर असेल हायड्रोजन आणि त्यानंतर असेल ऑक्सिजन. सगळ्यांना बॅलन्स करावं लागेल आपल्याला. आता बघू शकता सल्फरचे जे नंबर ऑफ आयटम्स आहे रिएक्टर साइडला असतील 2. हायड्रोजनचे नंबर ऑफ आयटम्स असतील आपले रिएक्टर साइडला 2. त्यानंतर ऑक्सिजनचे सुद्धा नंबर ऑफ आयटम्स असतील रिएक्टर साइडला 2. त्यानंतर जे चेंजेस झाले आहेत ते प्रोडक्ट साइडला झालेले आहे. नंबर ऑफ सल्फर झालेले आहेत 2. नंबर ऑफ हायड्रोजन बघू शकता तुम्ही. नंबर ऑफ हायड्रोजन 2 2 4 आणि नंबर ऑफ ऑक्सिजन बघू शकता तुम्ही 2. सो जेव्हा आपण ऑक्सिजनला बॅलन्स केलं आपल्या लक्षात येईल की हायड्रोजन झालेला आहे अनबॅलन्स आणि ऑक्सिजनला बॅलन्स करताना जो हायड्रोजन अनबॅलन्स झालेला आहे आपल्याला आता बॅलन्स करावं लागेल आपल्या हायड्रोजनला बिकॉज तो झालेला आहे अनबॅलन्स ड्युरिंग द बॅलन्सिंग ऑफ ऑक्सिजन. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये आपण बॅलन्स करू आपला हायड्रोजन.
सो नेक्स्ट आपल्याला बॅलन्स करायचा हायड्रोजन. हायड्रोजनचे नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड असतील 2 अँड नंबर ऑफ ॲटम्स ऑन द प्रोडक्ट साइड असतील 4. सो आपल्याला आता याला बॅलन्स करावं लागेल ऑन द रिएक्टंट साइड. आपलं जे इक्वेशन असेल त्यापैकी आपल्याला हायड्रोजन बॅलन्स करायचा ऑन द रिएक्टंट साइड. आणि त्यासाठी बघा पुन्हा आपण टेबल ड्रॉ करू शकतो. टेबल ड्रॉ केल्यानंतर बघा इथे एलिमेंट, त्यानंतर इनिशियली अँड टू बॅलन्स. सो बघू शकता पुन्हा इक्वेशन येऊन जाईल. आणि इक्वेशन हायड्रोजनला बॅलन्स करताना आपल्याला जे चेंजेस करावे लागतील ते चेंजेस करावे लागतील H2S मध्ये. बघू शकता तुम्ही जेव्हा आपण हायड्रोजनला बॅलन्स करू तेव्हा आपल्याला सगळे चेंजेस करावे लागतील. ते चेंजेस करावे लागतील आपल्याला H2S मध्ये. तर बघू शकता एलिमेंट असेल आपला, एलिमेंट असेल हायड्रोजन. त्यानंतर बघा रिएक्टंट साइड, रिएक्टंट, आणि आपल्याला बघावं लागेल प्रोडक्ट, रिएक्टंट अँड प्रोडक्ट. रिएक्टंट साइडला हायड्रोजन इनिशियली बघावं लागेल, इनिशियली, आणि त्यानंतर बघावं लागेल आपल्याला टू बॅलन्स. टू बॅलन्स करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यानंतर आपल्याला बघावं लागेल नंबर ऑफ आयटम्स ऑन द रिएक्टंट साइड इनिशियली 2 आहेत, ऑन द प्रोडक्ट साइड इनिशियली 4 आयटम्स आहे, आणि प्रोडक्ट साइडला आपल्याला 4 आयटम्स आहेत. तर बॅलन्स करायसाठी रिएक्टंट साइडला सुद्धा करावं लागतील 4 आयटम्स. आणि याला 4 करायसाठी आपल्याला यूज करावं लागेल फॅक्टर 2. सो 2 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 4. सो फॅक्टर 2 यूज करावं लागेल आपल्याला बिफोर H2S टू बॅलन्स द नंबर ऑफ हायड्रोजन. आणि आफ्टर दॅट इक्वेशन बिकम्स, इक्वेशन बघू शकता तुम्ही SO2 प्लस H2S. बघू शकता SO2 प्लस H2S ला आपण मल्टिप्लाय केलाय फॅक्टर 2 ने. So SO2 plus twice H2S gives twice S plus twice H2O. त्यानंतर आपल्याला now count the number of atoms on reactant side and product side. Now count the number of atoms of each reactant, each element, number of atoms of each element on reactant and product side. रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइड. सो रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइडला आपल्याला काउंट करावं लागेल नंबर ऑफ ॲटम्स. तो बघू शकता नंबर ऑफ ॲटम्स. सल्फरचे जर नंबर ऑफ ॲटम्स बघितले तर S प्लस ट्वाइस S दॅट इज होऊन जाईल आपला थ्राइस S. सो बघू शकता तुम्ही जो सल्फर आहे हायड्रोजनला बॅलन्स करताना सल्फर झालेला आहे अनबॅलन्स. आणि बघू शकता नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सल्फर असेल सल्फर S प्लस ट्वाइस S दॅट इज थ्राइस S. सो आपल्याला सल्फरला चेंज करावं लागेल. आणि SO2 प्लस ट्वाइस H2S, SO2 प्लस ट्वाइस H2S गिव्स, बघू शकता सल्फरचे जे नंबर ऑफ ॲटम्स आहे S प्लस ट्वाइस S दॅट इज झालेले आहे 3S. आपल्याला चेंज करावं लागेल सल्फरला 2S पासून 3S मध्ये, प्लस येऊन जाईल आपलं ट्वाइस H2O. आता बघू शकता SO2 प्लस ट्वाइस H2S गिव्स थ्राइस S प्लस ट्वाइस H2O. यामध्ये काउंट करू शकता नंबर ऑफ सल्फर, तर सल्फर दॅट इज S प्लस ट्वाइस S थ्राइस S. त्यानंतर O2 दॅट इज ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स असतील तर ट्वाइस O. आणि त्यानंतर हायड्रोजनचे 4 असतील तर हायड्रोजनचे नंबर ऑफ ॲटम्स आहे 4. सो द बॅलन्स इक्वेशन असेल, the balance equation is बघू शकता तुम्ही पुन्हा लिहू शकता इक्वेशन, आणि तेच असेल आपलं बॅलन्स इक्वेशन. बघू शकता आपण बॅलन्स केलाय सेकंड, आणि यानंतर आपण बघू थर्ड इक्वेशन. सो थर्ड इक्वेशन जे आपल्याला बॅलन्स करायचं आहे, बघू शकता ते इक्वेशन असेल Ag प्लस HCl gives AgCl प्लस H2. आणि स्टेप 1 असेल रिराइट द इक्वेशन ॲज इट इज. इक्वेशनला ॲज इट इज लिहायचं. त्यानंतर स्टेप 2 असेल, बघू शकता तुम्ही स्टेप 2 मध्ये काय करावं लागेल, तर स्टेप 2 लक्षात घेऊ शकता. राइट नंबर ऑफ ॲटम्स ऑफ each element, number of atoms of each element on reactant and product side in the unbalanced equation. अनबॅलन्स इक्वेशन मध्ये जे नंबर ऑफ ॲटम्स असतील ऑन द रिएक्टंट साइड ॲज वेल ॲज प्रोडक्ट साइड ते आपल्याला लिहावं लागेल. सो बघू शकता तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल बघू आपण एलिमेंट्स कोणते असतील, आणि त्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स ऑन द रिएक्टंट साइड अँड प्रोडक्ट साइड. तर बघू शकता तुम्ही एलिमेंट, सुरुवातीला एलिमेंट असेल Ag. बघू शकता एलिमेंट, आणि एलिमेंट असेल फर्स्ट असेल Ag,
सेकंड असेल हायड्रोजन आणि थर्ड असेल क्लोरीन. सो 3 एलिमेंट्स असतील, दॅट इज Ag सिल्वर, H हायड्रोजन अँड Cl क्लोरीन. त्यानंतर बघा नंबर ऑफ atoms on reactant side, number of atoms on reactant side, and number of atoms on product side, number of atoms on reactant side and number of atoms on product side. Number of atoms of Ag on the reactant side असेल 1, number of atoms of hydrogen on the reactant side असेल 1, number of atoms of chlorine on the reactant side असेल 1, number of atoms of silver on the product side असेल 1, number of atoms of hydrogen on the product side असेल 2 and number of atoms of chlorine on the product side असेल 1. त्यानंतर बघू शकता तुम्ही नंबर ऑफ ॲटम्स ऑन द रिएक्टंट साइड आणि प्रोडक्ट साइड लिहिले आपण. यानंतर इक्वेशन मध्ये बघा Ag चे नंबर ऑफ ॲटम्स बॅलन्स आहे, हायड्रोजनचे नंबर ऑफ ॲटम्स असतील अनबॅलन्स. आणि आता या अनबॅलन्स इक्वेशनला आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला बॅलन्स करावं लागेल हायड्रोजनचे नंबर ऑफ ॲटम्स. सो त्यासाठी बघू आपण स्टेप 3 असेल, यासाठी बघू शकतो आपण स्टेप 3 बघू शकता. स्टेप 3 मध्ये नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन आपल्याला करायचं आहे बॅलन्स. सो टू बॅलन्स हायड्रोजन आपल्याला बॅलन्स करावं लागेल हायड्रोजन, टू बॅलन्स CH. आता पुन्हा बघा आपल्याला ड्रॉ करावं लागेल टेबल ज्यामध्ये असतील हायड्रोजन, बघू शकता तुम्ही, ज्यामध्ये असेल हायड्रोजन, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ H. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे असेल रिएक्टंट, त्यानंतर इकडे असेल प्रोडक्ट. एक साइड असेल रिएक्टंट, एक साइड असेल प्रोडक्ट आणि यामध्ये पुन्हा असेल इनिशियली आणि या साइडला असेल टू बॅलन्स. इनिशियली नंबर ऑफ ॲटम्स बघू शकता तुम्ही हायड्रोजनचे असतील 1 ऑन द रिएक्टंट साइड अँड नंबर ऑफ ॲटम्स ऑन द प्रोडक्ट साइड असतील इनिशियली 2. सो आपल्याला जर 2 करायचं असेल तर याला मल्टिप्लाय करावं लागेल फॅक्टर 2 ने आणि 2 1 होऊन जाईल 2. सो आपण फॅक्टर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रिएक्टंट साइडला बघावं लागेल हायड्रोजन जो प्रेझेंट आपला HCl मध्ये. रिएक्टंट साइडला जो हायड्रोजन असेल तो असेल HCl मध्ये. सो आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल फॅक्टर 2 ने HCl ला आणि आपलं इक्वेशन होऊन जाईल यानंतर Ag प्लस ट्वाइस HCl. रिवाइज इक्वेशन जे असेल त्यानुसार आपलं Ag प्लस ट्वाइस HCl गिव्स AgCl प्लस H2. सो या इक्वेशन मध्ये बघू शकता तुम्ही जे नंबर ऑफ हायड्रोजन आहे ते बॅलन्स केले आणि त्यानंतर बघू शकता हायड्रोजनला बॅलन्स करताना काय झालं तर आपण 2 ने मल्टिप्लाय तर केलं पण पूर्ण कंपाऊंडला मल्टिप्लाय करताना Cl झाला अनबॅलन्स आणि आता आपल्याला करावं लागेल टू बॅलन्स Cl. बघू शकता टू बॅलन्स Cl बिकॉज बघा टू नंबर ऑफ हायड्रोजन झाले, हायड्रोजन झाला बॅलन्स बट Cl 2 झालेला आहे आणि इकडे जे Cl चे आयटम्स आहेत ते आहेत 1 आणि या साइडला रिएक्टंट साइडला जे Cl चे आयटम्स आहेत ते आहेत 2. टू बॅलन्स Cl बघू शकता. त्यासाठी आपल्याला पुन्हा टेबल ड्रॉ करावं लागेल. त्यामध्ये नंबर ऑफ आयटम्स ऑफ Cl बघू शकता, नंबर ऑफ आयटम्स ऑफ Cl इनिशियली किती नंबर ऑफ आयटम्स असतील आणि त्यानंतर आपल्याला करायचं याला बॅलन्स. सो बघू शकता इनिशियली आणि त्यानंतर आपल्याला करायचं याला बॅलन्स. सो असेल टू बॅलन्स. त्यानंतर बघू शकता रिएक्टंट साइडला आणि त्यानंतर असेल प्रोडक्ट साइडला, त्यानंतर असेल प्रोडक्ट, रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइडला. रिएक्टंट साइडला जो Cl प्रेझेंट आहे तो प्रेझेंट आहे HCl मध्ये आणि प्रोडक्ट साइडला जो Cl प्रेझेंट आहे तो प्रेझेंट आहे आपला AgCl मध्ये. प्रोडक्ट साइडला जो Cl प्रेझेंट आहे तो बघू शकता तुम्ही AgCl मध्ये आहे आणि रिएक्टंट साइडला जो Cl प्रेझेंट आहे तो प्रेझेंट आहे HCl मध्ये. इनिशियली जे नंबर ऑफ ॲटम्स असतील ते असतील 2 आणि बॅलन्स करायचे आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स 2. प्रोडक्ट साइडला जे नंबर ऑफ ॲटम्स आहे ते 1 आणि याला जर बॅलन्स करायचं असेल तर याला मल्टिप्लाय करावं लागेल फॅक्टर 2 ने, दॅट इज ट्वाइस होऊन जाईल 2. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ 2 झालेले आहे Cl चे. बघू शकता तुम्ही Cl चे नंबर ऑफ ॲटम्स इनिशियली होते 2, प्रोडक्ट साइडला होता 1. टू बॅलन्स आता नंबर ऑफ आयटम्स प्रोडक्ट साइडला जर रिएक्टंट साइडला जर 2 असतील तर प्रोडक्ट साइडला सुद्धा 2 असायला पाहिजे व प्रोडक्ट साइडला 1. सो बॅलन्स करायसाठी मल्टिप्लाय केला फॅक्टर 2 ने आणि झालेला आपला नंबर ऑफ आयटम्स 2 ऑन द प्रोडक्ट साइड. सो इक्वेशन बघू शकता Ag प्लस ट्वाइस HCl गिव्स ट्वाइस AgCl प्लस H2. सो बॅलन्स करताना आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल फॅक्टर 2 ने Ag ला आणि असं करताना बघा HCl मधला H बॅलन्स झाला, Cl बॅलन्स झाला, H बॅलन्स झाला, Cl बॅलन्स झाला पण झालेला Ag अनबॅलन्स
आणि एजी जर बॅलन्स करायचं असेल तर नंबर ऑफ आयटम्स 2 आहेत एजीची ऑन द प्रोडक्ट साइड, सो नंबर ऑफ आयटम्स ऑन द रिएक्टंट साइड असायला पाहिजे 2 ऑफ एजी. सो यामध्ये बघू शकता स्टेप 4 आणि स्टेप 4 मध्ये आपण बॅलन्स करू एजीला. एजीला बॅलन्स करताना सिंपल आहे, 2 नंबर ऑफ एजी घ्यायचं ऑन द रिएक्टंट साइड. सो 2Ag plus twice HCl gives Ag twice AgCl plus H2 आणि हे असेल बॅलन्स इक्वेशन, ज्यामध्ये सगळ्यांना मल्टिप्लाय करायला लागलं आपल्याला फॅक्टर 2 नी. एजी ला मल्टिप्लाय केलं फॅक्टर 2 नी, एसएल ला मल्टिप्लाय केलं फॅक्टर 2 नी आणि ट्वाइस AgCl. ना आता यानंतर आपण काउंट करू नंबर ऑफ आयटम्स ऑन द रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइड. लास्ट स्टेप मध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल तर काउंट द नंबर ऑफ आयटम्स ऑन द रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइड, आणि जर नंबर ऑफ आयटम्स ऑन द प्रोडक्ट अँड रिएक्टंट साइड इक्वल असतील तर लिहावं लागेल द बॅलन्स इक्वेशन इज. आणि लास्ट स्टेप मध्ये बॅलन्स इक्वेशन लिहू शकता तुम्ही. बघा 2 नंबर ऑफ एजी आहे, 2 एजी आहे, त्यानंतर 2 हायड्रोजन आहे, 2 हायड्रोजन आहे, त्यानंतर 2Cl आहे, 2Cl आहे. सो हे असेल आपलं बॅलन्स इक्वेशन. आणि लास्ट स्टेप मध्ये तुम्हाला लिहायला लागेल तेच, नाव काउंट द नंबर ऑफ आयटम्स ऑन रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइड अँड द बॅलन्स इक्वेशन इज. बघू शकता. सो नेक्स्ट इक्वेशन जे आपल्याला बॅलन्स करायचं आहे ते असेल H2SO4 plus NaOH gives Na2SO4 plus H2O. हे इक्वेशन करायचं आपल्याला बॅलन्स. आणि फर्स्ट स्टेप आपल्याला माहित आहे, रिराइट द इक्वेशन ऍज इट इज. सो स्टेप 1 बघू शकता तुम्ही, रिराइट इक्वेशन ऍज इट इज. फर्स्ट आपल्याला लिहायला लागेल रिएक्शन इक्वेशन ऍज इट इज. सो इक्वेशन बघू शकता H2SO4 aqueous give plus NaOH aqueous gives Na2SO4 plus H2. सो आपण लिहिलं इक्वेशन ऍज इट इज. त्यानंतर नेक्स्ट स्टेप बघू शकता. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो नंबर ऑफ ॲटम्स ऑन द रिएक्टंट साइड एज वेल एज प्रोडक्ट साइड ऑफ ईच एलिमेंट. सो राइट number of atoms of each element on reactant and product side, number of atoms of each element on reactant and product side. आता राईट करायचे आपल्याला नंबर ऑफ आयटम्स ऑफ each reactant on reactant and product side. सर बघू शकता त्यासाठी आपण ड्रॉ करू एक टेबल, ज्यामध्ये आपल्याला लिहावं लागेल सगळे एलिमेंट्स, त्यासोबतच नंबर ऑफ आयटम्स ऑन रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइड. सर बघू शकता इथे एलिमेंट आलेलं आहे, त्यानंतर एलिमेंट नंतर असेल नंबर ऑफ आयटम्स, एलिमेंट नंतर असेल नंबर ऑफ आयटम्स ऑन रिएक्टंट साइड, त्यानंतर बघू शकता नंबर ऑफ आयटम्स ऑन प्रोडक्ट साइड, सो फर्स्ट एलिमेंट बघू शकता, फर्स्ट एलिमेंट असेल हायड्रोजन. सेकंड एलिमेंट बघू शकता, सेकंड एलिमेंट असेल सल्फर, हायड्रोजन, त्यानंतर सल्फर, त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट असेल ऑक्सिजन आणि त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट असेल सोडियम. सो नंबर ऑफ एलिमेंट्स आलेले आहेत आपल्याकडे, हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन आणि सोडियम. सो नंबर ऑफ एलिमेंट्स नंतर हायड्रोजन बघू शकता, हायड्रोजनचे नंबर ऑफ आयटम्स असतील ऑन द रिएक्टंट साइड बघू शकता H2 plus H, दॅट इज 3 आयटम्स असतील. त्यानंतर बघू शकता सल्फरचा असेल 1 आयटम. त्यानंतर बघू शकता ऑक्सिजनचे नंबर ऑफ आयटम्स असतील 4 + 1 5. आणि त्यानंतर बघू शकता सोडियम, नंबर ऑफ आयटम्स असेल 1. ऑन द प्रोडक्ट साइड बघू शकता नंबर ऑफ आयटम्स असतील, नंबर ऑफ आयटम्स ऑफ बघावं लागेल आपल्याला हायड्रोजनचे नंबर ऑफ आयटम्स असतील 2. त्यानंतर बघू शकता सल्फरचे नंबर ऑफ आयटम्स असतील 1. त्यानंतर बघू शकता त्यानंतर असेल ऑक्सिजनचे नंबर ऑफ आयटम्स असतील आपल्याकडे 4 + 1 5. आणि त्यानंतर सोडियमचे नंबर ऑफ आयटम्स असतील 2. सो यामध्ये बघू शकता आपल्याकडे जे नंबर ऑफ आयटम्स असतील त्या नंबर ऑफ आयटम्स पैकी आपल्याकडे अनबॅलन्स जे आयटम्स आहेत ते आयटम्स असतील हायड्रोजन आणि ते आयटम्स असतील आपले सोडियमचे. तर बघू शकता हायड्रोजन 2 आयटम्स मध्ये प्रेझेंट आहे, दॅट इज H2SO4 plus NaOH. आणि सोडियम जो प्रेझेंट आहे तो ओनली 1 आयटम मध्ये प्रेझेंट आहे, दॅट इज NaOH आणि Na2SO4 ऑन द प्रोडक्ट साइड. सो प्रोडक्ट साइडला Na 1 आयटम मध्ये प्रेझेंट आहे आणि रिएक्टंट साइडला Na 1 मॉलिक्यूल किंवा 1 कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहे. सो आपण सुरुवातीला बॅलन्स करू सोडियम. सो स्टेप 3 बघू शकता तुम्ही, स्टेप 3 असेल टू बॅलन्स द सोडियम. स्टेप 3 बघू शकता, स्टेप 3 असेल सुरुवातीला आपण बॅलन्स करू सोडियमला आणि आपली स्टेप ही असेल टू बॅलन्स द Na चे आयटम्स बॅलन्स करावं लागेल आपल्याला. आणि याचे Na चे आयटम्स बॅलन्स करताना लक्षात घेऊ शकता तुम्ही
आपल्याला ड्रॉ करावं लागेल सुरुवातीला टेबल आणि त्यामध्ये लिहावं लागेल आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स. सो बघू शकता नंबर ऑफ ॲटम्स ऑफ Na, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ Na. त्यानंतर लिहावं लागेल आपल्याला इनिशियली, त्यानंतर लिहावं लागेल आपल्याला इनिशियली, त्यानंतर लिहावं लागेल टू बॅलेन्स, इनिशियली आणि टू बॅलेन्स. त्यानंतर बघू शकता नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड, नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट आणि नंबर ऑफ ॲटम्स ऑन प्रोडक्ट साइड. सो सुरुवातीला बघा नंबर ऑफ ॲटम्स इनिशियली जे प्रेझेंट ऑन द रिएक्टंट साइड ते असेल 1 आणि ते प्रेझेंट आपलं NaOH मध्ये. आणि ऑन द प्रोडक्ट साइड जे प्रेझेंट आहे ते प्रेझेंट आहे Na2SO4 मध्ये. सो Na2SO4 मध्ये प्रोडक्ट साइडला जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते 2 आहेत. टू बॅलन्स, आता बॅलन्स करायचं असेल तर बघा प्रोडक्ट साइडला 2 ॲटम्स आहेत तर रिएक्टर साइडला सुद्धा 2 ॲटम्स असायला पाहिजे आणि बॅलन्स करायचं असेल तर याला मल्टिप्लाय करून फॅक्टर 2 ने आणि होऊन जाईल बॅलन्स. सो आफ्टर बॅलन्सिंग द इक्वेशन और आफ्टर बॅलन्सिंग द NaOH, इक्वेशनला बॅलन्स करताना आपण सुरुवातीला बॅलन्स केलं Na चे ॲटम्स दॅट इज सोडियमचे ॲटम्स आणि सोडियमचे ॲटम्स बॅलन्स केल्यानंतर आपलं जे इक्वेशन असेल और रिवाइज इक्वेशन असेल ते असेल H2SO4. बघू शकता तुम्ही H2SO4 प्लस 2 ने आपण मल्टिप्लाय केले NaOH ला तर ट्वाइस NaOH गिव्स Na2SO4 प्लस H2O. सो आता जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत बघू शकता तुम्ही नंबर ऑफ ॲटम्स ऑफ Na आपण केलाय बॅलन्स. H2 नंबर ऑफ ॲटम्स ऑफ H2. आता बघू आपण नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन आणि नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन बॅलन्स करताना आपल्या लक्षात येऊ शकते. आता लक्षात घ्या नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन. आता बॅलन्स करू आपण नेक्स्ट स्टेप 4 मध्ये आपण बॅलन्स करू टू बॅलन्स द हायड्रोजन, टू बॅलन्स H चे नंबर ऑफ ॲटम्स बॅलन्स करताना आता चेंजेस आलेले असेल बिकॉज NaOH ला आपण मल्टिप्लाय केलाय फॅक्टर 2 ने. सो बघू शकता नंबर ऑफ ॲटम्स ऑफ H, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ H असेल सुरुवातीला बघू शकता तुम्ही आपल्याला पुन्हा टेबल ड्रॉ करायचा आहे दॅट इज आपले नंबर ऑफ मॉलिक्युल्स येतील इनिशियली आणि त्यानंतर येईल टू बॅलन्स, इनिशियली आणि टू बॅलन्स. त्यानंतर बघू शकता नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन बघायचे. हायड्रोजनचे नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आहे रिएक्टंट साइडला प्रेझेंट आहे इन H2SO4 अँड NaOH. H2SO4 आणि NaOH दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे नंबर ऑफ हायड्रोजन आणि ते बघू शकता तुम्ही नंबर ऑफ हायड्रोजन असतील H2 दॅट इज H2 मीन्स 2 नंबर ऑफ ॲटम्स अँड 2 ने मल्टिप्लाय केलं तर फॅक्टर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2. सो टोटल झाले 4. 2 and 2 that is 4 नंबर ऑफ ॲटम्स असतील इनिशियली ऑन द रिएक्टंट साइड. प्रोडक्ट साइडला बघू शकता प्रोडक्ट साइडला जो हायड्रोजन प्रेझेंट असेल तो प्रेझेंट असेल H2O मध्ये आणि नंबर ऑफ ॲटम्स असतील 2. सो बघू शकता तुम्ही प्रोडक्ट साइडला हायड्रोजनचे नंबर ऑफ ॲटम्स आहेत 2 आणि इनिशियली रिएक्टंट साइडला नंबर ऑफ ॲटम्स आहेत 4. सो बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला बॅलन्स करावं लागेल 4 नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन आणि हायड्रोजनचे ॲटम्स जर 4 करायचं असेल तर आपल्याला H2O ला मल्टिप्लाय करावं लागेल फॅक्टर 2 ने दॅट इज 2 2 होऊन जाईल 4 आणि 2 2 4 झाल्यानंतर आपण बॅलन्स केलाय नंबर ऑफ हायड्रोजन. तो बॅलन्स केल्यानंतर रिवाइज इक्वेशन असेल H2SO4 प्लस बघू शकता 2 NaOH H2SO4 प्लस 2 NaOH गिव्स H2SO4 प्लस 2 NaOH गिव्स Na2SO4 प्लस 2 H2O. हे असेल आपलं रिवाइज इक्वेशन आणि रिवाइज इक्वेशन मध्ये बघू शकता आपण सुरुवातीला बॅलन्स केलंय Na आणि नंतर बॅलन्स केलाय आपण हायड्रोजन. आता यानंतर नंबर ऑफ ॲटम्स आपण काउंट करू ऑन द रिएक्टंट साइड एज वेल एज ऑन द प्रोडक्ट साइड. सो नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन बघू शकता H2 दॅट इज H2 प्लस 2. 4 नंबर ऑफ हायड्रोजन ऑन द रिएक्टंट साइड आहे, 4 नंबर ऑफ हायड्रोजन ऑन द प्रोडक्ट साइड आहे. त्यानंतर बघू शकता सल्फरचे नंबर ऑफ ॲटम्स आहे 1 ऑन द रिएक्टंट साइड 1 ऑन द प्रोडक्ट साइड. ऑक्सिजन बघू शकता ऑक्सिजन नंबर ऑफ ॲटम्स आहे 4 प्लस 2 होऊन जाईल 6. सो प्रोडक्ट साइडला बघू शकता 4 प्लस 2. बघा आता हायड्रोजन बॅलन्स केला आपण. हायड्रोजन बॅलन्स करताना बघा ऑक्सिजन 4 आणि ऑक्सिजन 2 4 प्लस 2 झाले 6 आणि इकडे सुद्धा बघू शकता 4 आणि 2 झाले 6. सो हायड्रोजन बॅलन्स करताना ऑक्सिजन सुद्धा बॅलन्स होऊन गेला आपल्याने. त्यानंतर बघू शकता सगळे नंबर ऑफ ॲटम्स आपण कॅल्क्युलेट केले हायड्रोजन ऑक्सिजन सल्फर आणि सोडियम सगळे नंबर ऑफ ॲटम्स आपण सगळे एलिमेंट्सचे नंबर ऑफ ॲटम्स आता केले आपण बॅलन्स आणि त्यानंतर लास्ट स्टेप मध्ये लिहू शकता नाउ काउंट द नंबर ऑफ ॲटम्स ऑन द रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइड. जसं आपण कॅल्क्युलेट केलं नंबर ऑफ ॲटम्स ऑन द रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइड ऑफ इच एलिमेंट. प्रत्येक एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करा रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडला आणि त्यानंतर लिहू शकता आपण बॅलन्स इक्वेशन इज आणि त्यानंतर लिहू शकता तुम्ही बॅलन्स इक्वेशन. सो बघून घ्या